तर पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. बाळाला दूध पाजत असताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे ज्या आया कुपोषित आहे त्यासुद्धा स्तनपान करू शकतात. पण जर कुपोषणाचं प्रमाण खूपच जास्त असेल तर त्याचा परिणाम आईच्या दुधावरती होतो. गरोदरपणामध्ये आईची कॅलरी रिक्वायरमेंट आपण म्हणतो, म्हणजे ऊर्जेची गरज ही जास्त असते आणि त्यामुळे एका वेळेला खूप न खाता 5-6 वेळा आईने खायला पाहिजे. आणि त्यासोबतच जी क्वालिटी आहे, म्हणजे अन्नामध्ये काय काय पोषक घटक आहेत ते बघणंसुद्धा अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यासाठी गरोदरपणातल्या आहारामध्ये जे एनर्जी गिविंग फूड्स असतात, म्हणजे फॅट्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, म्हणजे चरबीयुक्त पदार्थ हे जास्त अन्नामध्ये असायला पाहिजे. प्रोटीन्स असायला पाहिजे, कॅल्शियमचं प्रमाण अन्नामध्ये जास्त पाहिजे आणि त्यासोबतच अजीवनसत्व, क जीवनसत्व आणि B12 विटॅमिन याचं पण प्रमाण आहारामध्ये जास्त असायला पाहिजे. गरोदरपणामध्ये जसं अन्नाची गरज वाढते तसंच बाळाला दूध पाजतानासुद्धा आईच्या आहारामध्ये तिच्या वेगवेगळ्या अन्नघटकांची आवश्यकता वाढते आणि त्यामुळे बाळाला दूध पाजत असताना आईला आयर्न आहे, फोलेट आहे आणि कॅल्शियम आहे याचे सप्लिमेंट घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या गोळ्या घेणं आवश्यक आहे. काही विशिष्ट प्रकारचे अन्न खाऊ नये असं मुळीच नाही आहे. सर्व प्रकारचं अन्न खाणं आवश्यक आहे. पण अन्न खातानाच हेही लक्षात घेतलं पाहिजे की पाणी आणि इतर फ्लुइड्स जे असतात याचं प्रमाण भरपूर आहारामध्ये असायला पाहिजे. एका दिवसात साधारणपणे 3 लिटर फ्लुइड्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पाणी आणि इतर लिक्विड्स त्या आहारामध्ये असायला पाहिजे. आणि त्यासोबतच हेही लक्षात घ्या की आपल्याकडे खूप असे गैरसमज असतात की बाळंतीण बाईला हे नाही खायला पाहिजे, ते नाही खायला पाहिजे, हे गरम, हे थंड, हे वातूळ, असं अजिबात करू नका. सर्व प्रकारचं अन्न आणि पुरेशा प्रमाणामध्ये अन्न हे फार आवश्यक आहे. आता आपण पुढे बघूया की बाळंतपणानंतर अनेकदा बाया जेव्हा अंगावरचं दूध पाजतात तेव्हा लक्षात येतं की त्या बाईची मासिक पाळी येत नाही. विशेषतः पहिल्या 6 महिन्यामध्ये मासिक पाळी येत नाही आणि त्यामुळे कुटुंबनियोजनाचा आपोआप फायदा त्या बाईला होतो. याचं कारण काय असतं की बाळाला दूध पाजत असताना तिच्या रक्तामध्ये एक प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन तयार होतो. हा प्रोलॅक्टिन हार्मोन दूध तयार होण्यासाठी आवश्यक आहे. पण या प्रोलॅक्टिनचा दुसरा परिणाम असा आहे की ह्या हार्मोनमुळे ओव्ह्युलेशन म्हणजे अंड पिकून फुटण्याची प्रक्रिया आईच्या शरीरामध्ये बंद होते आणि त्यामुळे तिला मासिक पाळी येत नाही आणि त्यासोबत आपोआपच कुटुंबनियोजनाचा फायदा पण तिला होतो. पण लक्षात घ्या की हे सर्व बायांमध्ये नसतं. पहिल्या 3 महिन्यामध्ये याचा फायदा होतो, विशेषतः जेव्हा आई पूर्णपणे अंगावरचं दूध पाजते आहे, इतर दुसऱ्या प्रकारचा आहार बाळाला देत नाही आहे, तेव्हाच हा फायदा असतो. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये जर आईला पाळी आलेली नाही तरच आपण म्हणू की कुटुंबनियोजनाचा फायदा होईल आणि साधारणपणे 6 महिनेपर्यंत बाळंतपणानंतर हा फायदा राहतो. जर यापैकी काहीही नसेल, म्हणजे पूर्णपणे दूध पाजणं तिचं सुरू असेल आणि पाळी आलेली नसेल तरच ह्याचा फायदा आहे. नाहीतर त्या बाईला दुसऱ्या कुठल्या तरी प्रकारच्या कुटुंबनियोजनाच्या साधनाचा वापर करणं आवश्यक आहे. आता काही बायांना काय होतं की त्यांना फेल्युअर ऑफ लॅक्टेशन म्हणजे दूध निघणंच तिच्या स्तनामधून बंद होतं. हे का होतं? तर त्याची काही कारणं आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की गरज नसताना आई बाळाला सप्लिमेंटरी फीडिंग म्हणजे दूध देण्याच्या ऐवजी वरचं काहीतरी अन्न किंवा वरचं दूध जर देत असेल तर फेल्युअर ऑफ लॅक्टेशन होऊ शकतं. कधीकधी ती आई अतिशय काळजीत असते, खूप थकलेली असते, तिला नीट माहिती नसते, अशा वेळेलासुद्धा फेल्युअर ऑफ लॅक्टेशन होऊ शकतं. कधीकधी काय होतं की बाळंतपण झालेलं आहे आणि मग कुटुंबनियोजनाचं साधन म्हणून ती बाई ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल जर वापरत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा फेल्युअर ऑफ लॅक्टेशन होतं. फेल्युअर ऑफ लॅक्टेशन जर असेल म्हणजे आईला दूध निघत नसेल
तर परत स्तनपान सुरू करण्यासाठी काय करायला पाहिजे? काही गोष्टी लक्षात घ्या. जर खूप कमी दूध येत असेल तरीसुद्धा त्या आईने त्या बाळाला प्रत्येक 2-3 तासांनी कमीत कमी 5 मिनटं तरी स्तनावरती पाजायला घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना आधी थोडंसं दूध पाजायचं स्तनाचं आणि मग त्याच्यानंतर सप्लिमेंटरी फीड द्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते बाळ उपाशी असतानाच, पूर्ण पोट भरलेलं नसताना परत पाजायला घ्यायचं आणि बाळ त्यावेळेला खूप उपाशी असतं आणि ते पटकन दूध ओढायला सुरुवात करतं. आणि जितक्या लवकर बाळ दूध ओढायला सुरुवात करेल तितक्या लवकर आईचं दूध लवकर यायला लागेल आणि ते ब्रेस्ट फीडिंग परत सुरू होऊ शकतं. काही वेळेला काय होतं की अजिबातच जर त्या आईला दूध येत नसेल तर त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधं त्या आईला घ्यावी लागतात. पण यासोबतच आईचा आहार चांगला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता स्तनपान करताना काही प्रॉब्लेम्स ब्रेस्ट फीडिंगमध्ये येऊ शकतात. आता स्तनपान करताना काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. तर पहिला प्रॉब्लेम काय आहे? याला म्हणतात ब्रेस्ट ॲब्सेस, म्हणजे स्तनामध्ये बेंड किंवा फोड तयार होणं. हे का होतं? तर कधीकधी त्या बाईचे जे निपल असतं तर त्याच्यामध्ये छोटे छोटे जर क्रॅक गेलेले असतील तर त्याच्यामध्ये पस होतो आणि त्या जंतुदोषामुळे सुद्धा ब्रेस्ट ॲब्सेस होतं. आणि याची लक्षणं काय असतात? तर स्तनामध्ये खूप दुखतं. थोडासा जरी हात त्या स्तनाला लावला तरी प्रचंड दुखतं. स्तनावरती लाली येते आणि स्तन थोडेसे कडक व्हायला लागतात, घट्ट व्हायला लागतात. त्यासोबतच स्तनामध्ये सूज येते आणि त्या स्तनाच्या आतमध्ये असं गरमीसारखं त्या बाईला वाटायला लागतं. ताप येतो थंडी वाजून आणि इन जनरलच त्या बाईला बरं वाटत नाही. आणि त्यासोबतच तिच्या ॲक्झिलामध्ये म्हणजे काखेमध्ये गाठी यायला लागतात. याच्यावरती ट्रीटमेंट काय करायचं? जर ब्रेस्ट ॲब्सेस झालं असेल, बेंड झालं असेल तर त्यावेळेला अँटीबायोटिक्स द्यायला पाहिजे आणि त्यासोबतच डॉक्टरांच्याकडून जाऊन इन्सिजन अँड ड्रेनेज म्हणजे त्या स्तनाला जिथे बेंड झालेला आहे त्याला चीर मारून तो जो पू आहे तो बाहेर काढायला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, त्या आईच्या स्तनामध्ये जी बोंडी आहे त्याला चीर पडलेली आहे आणि त्या ठिकाणी जंतुदोष झालेला आहे. आणि जर आई तसंच ठेवलं, काही इलाज नाही केला तर त्या स्तनामध्ये मग बेंड तयार होऊ शकतं, ज्याला ब्रेस्ट ॲब्सेस म्हणतात. या ठिकाणी बघा, ती ब्रेस्ट ॲब्सेसची सुरुवात झालेली आहे. स्तन मोठे झालेले आहे, लाली आलेली आहे. आणि मी जसं आधी सांगितलं की स्तनांच्या बोंडीमध्ये जर चिरा पडल्या असतील तर त्याच्यातनंही जंतू जाऊन त्या ठिकाणी जंतुदोष होऊन बेंड तयार होऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, बेंड व्हायला सुरुवात झालेली आहे. त्या स्तनामध्ये लाली आलेली आहे, स्तन मोठे झालेले आहेत आणि त्याचा जर योग्य इलाज नाही केला तर ब्रेस्ट ॲब्सेस किंवा स्तनामध्ये बेंड तयार होतं. ते बाळ दूध पिऊ शकत नाही आणि ते बाळ उपाशी राहतं आणि त्या आईलासुद्धा खूप त्रास होतो आणि चीर मारावी लागते डॉक्टरांच्याकडे जाऊन. स्तनपानामध्ये इतर काय प्रॉब्लेम्स होतात ते आपण बघूया. पहिला प्रॉब्लेम म्हणजे सोअर निपल्स, म्हणजे जी बोंडी असते त्याच्यामध्ये खूप दुखायला लागतं. कारण काय होतं की आईला स्तनपान करताना कसं बसून किंवा झोपून कसं स्तनपान करावं त्या आईला कळत नाही आणि त्यामुळे ते बाळ ते निपल जे आहे तोंडामध्ये घेतं पण दूध येत नाही आणि म्हणून मग त्या आईला निपलमध्ये किंवा बोंडीमध्ये दुखायला लागतं. अशा वेळेला काय करायला पाहिजे की त्या आईला नीट बसून त्या बाळाला स्तनाची बोंडी तोंडाच्या आतमध्ये द्यायला पाहिजे आणि मग ती बोंडीनी ते बाळ दूध ओढू शकतं. काही वेळेला काय होतं की जे स्तन असतात त्याच्यामध्ये दूध असं साचतं आणि त्यामुळे स्तन असे मोठे झाल्यासारखे वाटतात आणि प्रचंड दुखतं. हे का होतं? तर त्या बाईला दूध कसं पाजावं हे कळत नाही आणि त्यामुळे पूर्णपणे ते स्तनामधलं दूध बाहेर निघत नाही आणि मग स्तन खूप घट्ट होतात आणि अतिशय दुखतात. आता मी जसं सांगितलं तुम्हाला की पुष्कळदा ते स्तन जे असतात ते भरलेले असतात आणि त्याच्यातनं दूध बाहेर निघत नाही आणि म्हणून मग ते स्तन जे असतात ते असे खूप दुखरे होतात
आणि स्तन सुजल्यासारखे वाटतात. याचं कारण काय आहे? एकतर आतमध्ये गेलेली बोंडी, त्याला रिट्रॅक्टेड निपल म्हणतात. कधी कधी काय होतं की ब्रेस्ट फिडिंग सुरू करण्याच्या आधी आई दुसरं काहीतरी फीड म्हणजे पाणी आहे किंवा दूध आहे वरचं ते बाळाला देतं. त्यामुळे सुद्धा बाळ नीट दूध पित नाही. आणि पुष्कळदा असंही होतं की दोन दूध पाजण्याच्या वेळांमध्ये खूप जास्त अंतर असतं. कधीकधी आई काय करते की दूध पाजणं फार लवकर थांबवून देते किंवा कधीकधी बॉटल फीडिंग सुरू करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की दूध पूर्णपणे बाहेर येत नाही आणि म्हणून मग बाळ तर दूध पिऊ शकत नाही, पण त्याच्यामुळे अजून जे स्तन असतात ते मोठे होतात आणि दुखरे होतात आणि त्यामुळे परत 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 असं चक्र सुरू राहतं की आई बाळाला दूध पाजू शकत नाही, बाळ दूध नीट ओढू शकत नाही आणि मग स्तन दुखरे होतात आणि त्याच्यामध्ये सूज आल्यासारखी होते, त्याच्यामध्ये बेंड पण होऊ शकतं. आता याची ट्रीटमेंट काय करायची, काय इलाज करायचा? तर वारंवार दूध हे पिळून काढायला पाहिजे. हाताने पिळून काढा किंवा मग डॉक्टरांच्या सल्ल्याने एक ब्रेस्ट पंप म्हणून असतं, त्याने स्तनातलं दूध हे काढायला पाहिजे. तसंच दुखत असेल तर गरम पाण्याने थोडं स्तनावरती शेकायला पाहिजे आणि सारखं सारखं त्या बाळाला अंगावरचं दूध हे पाजायला पाहिजे. आता काही बायांना क्रॅक निपल असतात. क्रॅक निपल म्हणजे काय की स्तनांची जी बोंडी असते त्याच्यामध्ये चिरा पडलेल्या असतात. अशा वेळेला काय ट्रीटमेंट करायची? तर व्यवस्थित बाळाला दूध पाजताना एक पोझिशन द्यायला पाहिजे. म्हणजे नुसती बोंडी त्या बाळाच्या तोंडात जायला नको, तर बोंडीच्या बाजूचा जो भाग असतो त्याला आम्ही अल्वेओलाई म्हणतो, तर तो भाग बाळाच्या तोंडाच्या आतमध्ये जायला पाहिजे. आणि प्रत्येक फीडनंतर बाळाला दूध पाजल्यानंतर ती जी आईची बोंडी जी असते ती पाण्याने स्वच्छ धुवायला पाहिजे. नाहीतर दुधाचा काही भाग जो असतो बाळाचा तर तो कडक होतो आणि त्या बोंडीवरती तो दुधाचा भाग चिपकून राहतो आणि आई मग त्या बाळाला नीट पाजू शकत नाही. हे क्रॅक निपल जे असेल तर अजून काय इलाज करायचा? तर आईच्या दुधाचाच एक थेंब त्या निपलवरती किंवा बोंडीवरती प्रत्येक फीडनंतर लावायला पाहिजे आणि थोड्या थोड्या वेळाने दूध पाजायला पाहिजे. घरगुती काही तेल असेल, जसं तिळाचं तेल आहे, खोबऱ्याचं तेल आहे, तर त्या निपलवरती ते लावायला पाहिजे. खरं म्हणजे पुष्कळदा मेडिकेटेड क्रीम्स म्हणजे औषधी क्रीम्स ज्या असतात त्या वापरल्या जातात, पण शक्यतो त्या क्रीम वापरणं टाळा. त्याच्याऐवजी थोडंसं तेल जर लावलं तर त्याचा जास्त चांगला फायदा हा होऊ शकतो. मेडिकेटेड क्रीम्स वापरण्याचा धोका काय असतो की ते जे मेडिसिन असतं जे लावलेलं असतं बोंडीला तर ते बाळाच्या तोंडामध्ये जाऊ शकतं आणि त्याचे परत दुष्परिणाम हे होऊ शकतात. कधी कधी काय होतं की बाळाला दूध पाजत असताना ते दुधाचे जे ग्रंथी असतात त्याच्या ज्या नळ्या असतात, मिल्क डक्ट्स म्हणतो आम्ही त्यांना, तर त्या मिल्क डक्ट्स हे बंद झालेले असतात. ते का होतात? तर बाळाने जर नीट सकलिंग नाही केलं, दूध जर नीट ओढलं नाही, तर काय होतं की घट्ट दूध जमा होऊन जातं स्तनामध्ये आणि मग त्याच्यामुळे स्तन खूप कडक होतात आणि खूप दुखायला लागतात. त्याचा इलाज काय करायला पाहिजे? तर एकतर बाळाने दूध घेत असताना आईने आपली जी पोझिशन असते ती बरोबर पाहिजे. म्हणजे नीट बसून व्यवस्थित बाळाला दूध पाजायला पाहिजे. ब्लॉक्ड मिल्क डक्ट्स जर असेल, म्हणजे दूध जर आतमध्ये साचून असेल, तर त्याचा इलाज काय करायचा? एकतर आईने व्यवस्थित पोझिशन घेतली पाहिजे, ज्यामुळे दूध बाळ हे ओढू शकतं नीट. नंतर ज्या बाजूला स्तनामध्ये जे ब्लॉक डक्ट्स असतात, तर त्या बाजूला दूध पाजताना आईने वेगवेगळ्या पोझिशन्स घेतल्या पाहिजेत. नंतर जे दूध साचलेलं असतं, तर आईचा स्तन असा दुखरा झालेला असतो, मोठा असतो, तर हळूच त्याची मालिश केल्यासारखं करून ते स्तन हे मोकळे केले पाहिजेत. आराम त्या आईने घेतला पाहिजे आणि तिने जे कपडे वापरते, ब्रा असतो, तर ते लूज वापरायला पाहिजे. ब्लाऊज हे अतिशय लूज वापरायला पाहिजे. कधी कधी काय होतं की स्तनामध्ये जंतुदोष होतो, त्याला मॅस्टायटिस म्हणतात आणि स्तन हे मोठे होतात आणि दुखरे असतात. आणि ह्याच वेळेला जर इलाज नाही केला तर जे स्तनामध्ये ज्या दुग्धग्रंथी असतात आणि ज्या दुग्ध नलिका असतात त्या मोठ्या होतात, त्यांच्यामध्ये ब्लॉक निर्माण होतो आणि मग जंतुदोष निर्माण होतो.
आणि त्यामुळे मग जे स्तन असतात ते लालसर होतात, ते मोठे होतात आणि असे खूप दुखरे असतात, सूज आल्यासारखं होतं आणि त्याचा जर योग्य उपचार ताबडतोब केला नाही तर त्या बाईला त्याच्यामध्ये ॲब्सेस होऊ शकतो, बेंड होऊ शकतं आणि तिला ताप येऊ शकतो. मॅस्टायटिस किंवा अशा पद्धतीची जर स्तनामध्ये सूज आली असेल, जंतुदोष झाला असेल, तर गरम पाण्याने थोडं शेका आणि सुरुवात करताना दूध पाजताना ज्या बाजूने दुखत आहे त्या बाजूने सुरुवात करावी. वारंवार हळूच पिळून दूध काढायला पाहिजे. तरी पण जर थांबत नसेल आणि खूपच त्या बाईला दुखत असेल किंवा बेंड झालं असेल आणि त्या बाईला खूप दुखतंय, तर अशा वेळेला त्या बाईला इन्सिजन अँड ड्रेनेज म्हणजे त्या बेंडवरती चिरा देऊन तो पस पूर्ण काढायला पाहिजे आणि मग इलाज करून ताबडतोब परत त्या बाजूने जिथे आधी त्रास झाला होता त्या बाजूने स्तनपान लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.